पहिलं षटक हाताळण्याकरिता नीलला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता नीलला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय बॅटर मिस्टर मिथुन आणि नॉन स्ट्रायकिंगवरती जयेशला आपण पाहतोय. ग्रेट ओपनिंग पेअर आणि फ्रंट लाईन बॉलरचा जर विचार केला तर लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये नीलला आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण भोईर सर लास्ट मॅचमध्ये काय बॅटिंग त्यांनी केली होती. आज पुन्हा एकदा प्रवीण भोईर हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असेल. 6 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. पहिलं षटक नील या ठिकाणी घेऊन होते गोलंदाजी मार्कवरती. सातत्याने या स्पर्धेसाठी आमच्या आयोजन समितीने जी मेहनत या ठिकाणी घेतली ना, अहोरात्र मेहनत खऱ्या अर्थानं घेतलंय. स्ट्रायकिंगवरती मिथून आणि नॉन स्ट्रायकिंगवरती जयेशला आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती नील दाखल झालाय. 6 षटकांचा मॅच असणार आहे. एक मोठी फाईट मैदानामध्ये जरूर आपण पाहणार आहोत. हे दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आलेत. आज क्लायमेट वेगळा आहे, दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि मैदान वेगळं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये नाविन्य जरूर आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक मॅचमध्ये सातत्यानं प्रत्येक खेळाडूने एक वेगळा इंटेंट त्याचं दाखवलं आहे. या मॅचमध्ये तेच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालाय. पहिला बॉल चांगला बाउन्स होताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मिथुन यांना या ठिकाणी जरूर आपण पाहिलं कोड्यामध्ये टाकलं. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. बरोबर लाईन अँड लेंथवरती ठेवला होता. या षटकामधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. इथे लेग स्टंपच्या बाहेर आहे बॉल. स्टंपच्या लाईनमध्ये डिलिव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता गोलंदाज नीलच्या माध्यमातून, परंतु तो प्रयत्न अपयशी ठरलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवरती. एक चेंडूचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. एक युवा गोलंदाजी मार्कवरती आहे नील. जेंटर पुश या ठिकाणी केले शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येता येते. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा केलं मैदानाच्या आतमध्ये झालाय. जयेशांचा जर विचार केला तर अनेक विक्रम त्यांच्या नावावरती सुद्धा आहेत. अनेक मॅन ऑफ द सिरीजचे खिताब त्यांनी जिंकल्यात. एक जबरदस्त ऑलराऊंडर या परिसरामधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी, जितकं चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त. सहा षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो याची नोंद घ्या दोन्ही टीमने. या स्पर्धेची चर्चा आपण जरूर करणार आहोत. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पार्टिसिपेट करण्याची संधी आमच्या आयोजकांनी दिली, कारण भरपूर कमी वेळेमध्ये या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि कमीत कमी 6 ते 7 दिवसांमध्ये या ठिकाणी संघ ज्या पद्धतीनं जसा फॉर्म पडला, जसे बॅनर पडले, लगेचच टीम पॅक होताना आपण पाहिल्या. प्रत्येक दिवसामध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय भोईरकडून एक कॅश प्राईज आहे. जयेशच्या बॅटमधून जर सलग 3 षटकार येत आहेत तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लावलं गेलंय. फलंदाज जयेशसाठी पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवरती जयेशच्या बॅटमधून पुल शॉट पाहायला मिळतोय आणि मिड विकेटला वॉड कॅच जलतरी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दिस इज अ ब्युटी. काय जबरदस्त कॅच आपण पाहिला जलतरीच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी जयेशला परतावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. जलतरीचा विचार जर आपण केला तर या सुद्धा खेळाडूची फॅन बेस आता निर्माण होत चाललंय. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात, परंतु अजून सुद्धा हा खेळाडू डाऊन दी अर्थ आपल्याला पाहायला मिळतो आणि हे राहणं गरजेचं आहे. अतिशय शांत आणि संयमी मनाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच जलतरी आणि मागच्या बॉलवरती
इन ॲक्शनमध्ये होता. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आणि या मॅचमध्ये सुद्धा जयप्रकाश एडवण टीमचा बॉलिंग अटॅक सध्या तरी फार ॲक्शनमध्ये. पहिल्या 3 चेंडूंमध्ये जयेशची विकेट मिळालंय. या मॅचमध्ये सुद्धा जयेश फ्लॉप शॉट ठरलाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेला गोलंदाज नीलच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जे कुशल नेतृत्व, जे कौशल्य गोलंदाज नीलकडे आहे त्याचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये घेत असताना चांगली लाईन अँड लेंथ आतापर्यंत ठेवली गेले. समोर दिग्गज फलंदाज असून सुद्धा जी गोलंदाजी मैदानामध्ये केले जबरदस्त. इथे स्विचिटचा प्रयत्न झाला होता. ओळखलं होतं गोलंदाजाने खऱ्या अर्थानं. जशी बॅट स्विच केली स्लोअर वन त्या ठिकाणी हाताळला. स्लोअर वनचा आविष्कार त्या ठिकाणी केला गेला आणि हा आविष्कार यशस्वी होताना पाहायला मिळाला. एक धाव येते या बॉलवरती. पायसच्या रुबामध्ये शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. मिथुनला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. या मॅचमध्ये सुद्धा बॅट बोलणं गरजेचं आहे त्यांची. बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. शॉर्ट लेगला फिल्डर त्या ठिकाणी ठेवला गेला. एक धाव मिळेल या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत फक्त 7 चेंडू या ठिकाणी जरूर डिलिव्हर्ड झाले. एक एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी आला होता परंतु फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात आणि त्यामध्ये एक विकेट सुद्धा आलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाले गोलंदाज नीलची. आता जलला या ठिकाणी आणलं गेले बॉलिंग ट्रॅकवरती. या 4ही गोलंदाजांचा जर विचार केला तर अंडर 19 म्हणजे या 4ही गोलंदाजांचं वय 16 ते 19च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु या वयामध्ये त्यांची जी मेंटॅलिटी आहे ना जबरदस्त. फिजिकली सुद्धा ते स्ट्रॉंग आहेत. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं नीलला फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात. आता ओव्हर नंबर 2 मध्ये जलला आणलं गेलं आहे. आधी जलने ॲज अ फिल्डर म्हणून जबरदस्त झेल टिपला होता. मागच्या मॅचमध्ये जलचा जर विचार केला तर गोलंदाजी प्रतिम राहिली होती परंतु बॅटिंगमध्ये थोडंसं त्याने नाराज केलं होतं. तर या मॅचमध्ये गोलंदाजी सुद्धा ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये केली होती तशीच करावी लागणार आहे. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर पासून दूर होता बॉल. लॉंग स्टॉपला बॉल स्टॉप झालाय. एकच धाव या बॉलवरती येते. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 4. वेग सुद्धा चांगला या गोलंदाजांकडे. लाईन अँड लेंथ सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते आणि अचूक दिशा, अचूक टप्पा जबरदस्त. या सर्व काही गोष्टी अतिशय कमी वयामध्ये या ठिकाणी प्राप्त केल्यात या गोलंदाजांनी. आज खऱ्या अर्थानं एडवणकर ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 4. 5 झाल्यात. या ठिकाणी करेक्शन केले गेले. थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरच्या माध्यमातून. 5 फलकावरती लागल्यात. या बॉलवरती हार्दिकच्या बॅटमधून क्रॅकिंग स्ट्रोक हार्दिकच्या बॅटमधून आलाय. मोठा धमाका. मिड विकेटला ठोकलाय षटकार. है काम आला या नंबर 1 ला. हे नाम से जिसके होता है काम आला या नंबर 1 ला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा यो जल सर्वाला. भारी पावर मध्ये जगतोय सचिन दादा. सचिन दादांचं एक सुंदर गीत आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येकाचे आधारस्तंभ अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. हार्दिक स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर जलवरती एअर स्ट्राईक त्याने केलंय आणि या षटकाचा जर विचार केला 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती एकंदरीत 11. 11 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेलेत. बरोबर स्लॉटमध्ये बॉल मिळाला होता आणि हार्दिकच्या बॅटमधून हा षटकार आला. पुढचा बॉल इथे सुद्धा फुल टॉसचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय परंतु इथे एकच धाव घेतले गेले. दुसऱ्या बाजूला हार्दिक दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु स्ट्रायकिंगवरून कॉल आला नव्हता. व्हाईट +1 एकूण 2 धावा असतील या बॉलवरती. धावा झाला स्कोर कार्डवरती 13. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. जलवरती थोडंसं प्रेशर या ठिकाणी जाणवतंय कारण षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बॉल डिलिव्हर्ड केला आत्मविश्वास कुठेतरी नव्हता. पहिलं षटक नीलचं अप्रतिम राहिलं होतं. त्या षटकामध्ये कमी धावा आपण पाहिल्यात. त्यानंतर या ओव्हरमध्ये धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स वरती बीट केलं गेलं फलंदाजाला. ज्या लेवलने बॉल ट्रॅव्हल व्हायला हवा होता त्या लेवलने झालेला नाही आहे. एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे फलंदाजाला इथून कठीण झालं या बॉलवरती मोठा फटका खेळणं.
लॉंग लेगला जरूर टार्गेट केलं होतं मिथुन यांनी. पुढचा बॉल, या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बरोबर ऑफ स्टंपला डिस्ट्रॉय केलं गेलंय आणि त्रिफळा चितवत असताना मिथुन गॉन. जलसाच्या गावात गाजते नावाचं कुणाचा, हे गाजते नावाचं कुणाचा आमच्या सचिन दादाचा, हे गाजते नावाचं कुणाचा आमच्या महेंद्र पाटीलचा, हे गाजते नावाचं कुणाचा आमच्या सचिन दादाचा, हे गाजते. या मॅचमध्ये मिथुन यांचा जर विचार केला तर इतकं काही खास ते करू शकलेले नाही आहेत. मागच्या मॅचमध्ये वन मॅन शो एकंदरीत 44/16 चेंडूंमध्ये त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये फक्त 2 धावा ते बनवू शकल्यात. नवीन बॅटर श्लोक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. सातत्यानं जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम श्लोकला सिनियर लेवलचं क्रिकेट खेळवण्यामध्ये आतापर्यंत त्यांनी चांगले प्रयत्न या ठिकाणी घेतलेत. श्लोकला जी संधी या ठिकाणी दिली गेली त्या संधीचं सोनं श्लोकला करावं लागणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा श्लोकला आपण पाहिलं होतं थोडंसं या ठिकाणी फ्लॉप राहिलं होतं. तर या मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स त्याला दाखवावा लागणार आहे, त्याचा नॅचरल गेम जो आहे तो मैदानामध्ये खेळावा लागणार आहे, कारण सातत्यानं या ठिकाणी मैदानाच्या चहूबाजूंना खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे आणि ती क्षमता इथे मैदानामध्ये दाखवून द्यावी लागणार आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. जलने विकेट प्राप्त केले. कटरचा वापर लेग कटर होता. फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता फलंदाज श्लोकच्या माध्यमातून, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय झालेला नाही आहे. चांगला बॉल जलचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 2 चेंडू जे होते ते वेगाने हाताळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन नव्हतं, परंतु त्यानंतर जलने परिवर्तन केले गेले. लेग कटर्स आणि ऑफ कटरचा वापर या ठिकाणी केला गेला. जल पुढचा बॉल, हा सुद्धा बाउन्सरचा प्रयत्न झाला होता. इथे जास्त या ठिकाणी एफर्ट्स लावले गेलेत. 1 फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली, म्हणजे इथून येणाऱ्या काळामध्ये बाउन्सर हाताळू शकत नाही आहे. व्हाईट बॉल आलाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 14 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये असेल. जलचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये ऑफ कटर टाकला होता, तिथे विकेट मिळाली मिथुनची आणि त्यानंतर श्लोकसाठी एक लेग कटर होता. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. पंचांकडे अपील या ठिकाणी केली गेली आणि परफेक्ट यॉर्कर होता. इम्पॅक्ट बरोबर मिडल स्टंपवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या बॉलवरती विकेट मिळते श्लोकची. गरजेचं होतं. मिथुनला आपण पहिला फ्लॉप राहिले, त्यानंतर जयेशची विकेट. जयेश सुद्धा या ठिकाणी शून्याचा चष्मा घालून तंबूच्या असला परतला गेला आणि त्यानंतर श्लोकची विकेट जाताना आपण पाहिली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणला आपण पाहतोय, त्याच्या बॅटमधून रन येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती नीलला आणलं गेलं. एक लॉंग रनअप चांगली आर्म ॲक्शन नीलची आपण पाहतोय आणि वेग सुद्धा प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. मागच्या ओव्हरमध्ये जलच्या विरोधामध्ये एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर त्याने जो कमबॅक केला, एकंदरीत 2 विकेट षटकार आल्यानंतर त्याने मिळवले. त्यानंतर हार्दिकला सुद्धा स्ट्राईक मिळाली नव्हती, भरपूर वेळ तो नॉन स्ट्राईकिंगवरती राहिला आणि त्याचेच परिणाम कुठेतरी सोसावे लागले धावांमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर लांब आहे आणि त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल. मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप आलाय हार्दिकच्या बॅटमधून चौकार. चेंडूवरती नीलचं स्वागत चौकारने केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18. पहिल्या 2 षटकांमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. या टीमचे एक मुख्य गोलंदाज मितेश तरे यांची आज कुठेतरी कमी भासलेली नाही आहे, कारण ज्या यंगस्टर्सने आज त्यांचं काम चोखपणे पार पाडलं आहे. पहिल्या षटकामध्ये ऑलआउट केलं, साई स्पोर्ट्स सरवली टीमला. सध्या तरी पीक फॉर्ममध्ये ते आहेत आणि त्यानंतर या मॅचमध्ये सध्या तरी लीड करतायत जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमवरती.
पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि या चौकाने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. 18 रन्स स्कोरकावरती लागल्या गेल्यात. करणला आज चान्स दिला गेला या टीममध्ये. करणसुद्धा एक डिझर्व करतो मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळणं, त्यामुळे त्यालासुद्धा या स्पर्धेमध्ये रन्स बनवावे लागणार आहेत. त्याच्यावरती सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे, कारण जे पहिले 3 विकेट आहेत ते ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेल्यात कुठेतरी त्याची जाणीव असणार आहे त्या फलंदाजांना. फुलटॉस होता बरोबर पायांमध्ये हा बॉल पाहायला मिळाला. एकदम मिळेल एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. विथ द बॅटने ही धाव येताना पाहायला मिळाली. हार्दिकच्या बॅटमधून यादी चौकार आला होता, त्यानंतर जाणून बुजून फुलटॉस त्या ठिकाणी टाकला. स्लोअर वन त्या ठिकाणी होता. लोअर फुलटॉसचा वापर त्या ठिकाणी केला होता. हार्दिकच्या विरोधामध्ये एक ट्रॅप जरूर होता. करण आहे स्ट्रायकिंगवरती, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक फ्रेश बॅटर आता स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळाली. या खेळाडूकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे. ऑफसाईडला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निखिलला पण पाहतोय त्या ठिकाणी. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. मागच्या षटकाचा जर विचार केला तर डॉट बॉल मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहिले होते. विकेटसुद्धा आले होते, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये ते चित्र दिसलेलं नाही आहे. सुरुवात चौकारने झाली आणि त्यानंतर सिंगल चालू ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय. पुढचा बॉल इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु हार्दिकने ओळखलाय आणि या बॉलला सरळ लॉफ्ट केले गेलाय मिड विकेटच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग आउट ऑफ द पार्क. सव्वीस फलकावरती लागल्या जात आहेत. हा बॉल धीम्या गतीचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये मिळाला आणि हार्दिकचा जर विचार केला तर टेक्निक सहित फटके खेळण्यामध्ये एक मोठी महारत त्याने हासिल केली आणि या बॉलवरती सुद्धा एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून ऑन साईडला आला. धावा झाला स्कोर कार्डवरती 26. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय 5वा बॉल. इथे सुद्धा फटका. वॉट शॉट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे. काय फटका पाहायला मिळालाय, जबरदस्त. ओपन केलं आणि त्यानंतर हार्दिकने या फटक्यामध्ये सर्व काही दाखवलंय. स्टँडर्ड, टायमिंग आणि डिस्टन्स या सर्व काही गोष्टी या फटक्यामध्ये होत्या. काय फटका होता हार्दिकच्या बॅटमधून. ग्रेट शॉट. धावा झाला स्कोरकडवरती 32. पुढचा बॉल या ओव्हरमधील तिसरा येईल का? 2 ऑलरेडी आलेत. तिसरा ठिकाणी जरूर हुकला गेलाय. तिसऱ्या बॉलवरती सुद्धा हार्दिकने प्रयत्न दाखवला होता, तिथे यश मिळालेलं नाहीये. शेवटच्या बॉलवरती एंड ऑफ द ओव्हर चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32. हार्दिकच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिल्यात. एक चांगली इनिंग मैदानामध्ये पेश करतोय. दुसऱ्या बाजूला जयप्रकाश शेडवण टीम पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होते, परंतु त्यानंतर नीलवरती केलेले ते प्रहार या मॅचमध्ये पुन्हा एकदा थोडंसं बाहेर फेकत असताना, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जलसारखा गोलंदाज जो कमबॅक करणं चांगलंच जाणतो आणि विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिला बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. करणला इथून पूर्णपणे बीट केलं होतं या बॉलवरती. धाव मिळणं या ठिकाणी शक्य नाही आहे. या बॉलवरती डॉट बॉल आला. हार्दिकचा जर विचार केला तर एकंदरीत 23 वरती खेळतोय 8 बॉलमध्ये. 287चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावा झाला सध्या तरी स्कोर कार्डवरती 32 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ मैदानाच्या, चौथ्या षटकामधील सध्या तरी पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गती तितकीशी दिलेली नाही आहे जलने, कारण मागचे दोन्ही बॉल व्हेरिएशनचा वापर त्या ठिकाणी केला गेला. हा सुद्धा लेग कटर होता. आधीचा स्लोअर वन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या दोन्ही बॉलवरती, या दोन्ही व्हेरिएशनवरती फलंदाज करणला या ठिकाणी थांबवून ठेवले गेले. त्याच्या बॅटमधून रन येणं पूर्णपणे थांबल्यात
आज संधी दिली गेले, कुठेतरी तो चान्स क्रॅप करणं गरजेचं असणार आहे या मॅचमध्ये. हार्दिक दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग करतोय, त्याला साथ द्यावी लागणार आहे. चल शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पंच केला गेलाय, टायमिंग नाहीये, क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी त्या ठिकाणी करणार नाहीयेत. चांगला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलाय, कमिटमेंट जबरदस्त होती त्या ठिकाणी. हार्दिकला आपण पाहिलं डीप मध्ये आणि करणची खेळी संपुष्टात आलाय. टक्के डेडिकेशन कसं द्यावं ते जलकडून शिकावं. काय परफॉर्मन्स दाखवलाय. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने मिळवले आणि या ओव्हरमध्ये करणची विकेट त्याने मिळवलंय. पहिल्या 2 बॉलमध्ये ट्रॅप रचला होता. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, जो मेन गेट आहे तिथे प्लीज कुणी बाईक पार्क करायच्या नाही आहेत. त्या बाईक मालकांना मी विनंती करतोय, प्लीज आपण त्या बाईक तिथून हटवायच्या आहेत. पार्किंग झोन आहे तिथे आपण बाईक पार्क करा. आखणी त्या ठिकाणी केली गेली, त्या ठिकाणी आपण बाईक पार्क करायच्या आहेत. 3 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. पहिल्या 2 चेंडूंमध्ये ट्रॅप रचला होता. पहिला फुल टॉस दिला, त्यानंतर लेग कटरचा वापर केला होता आणि त्यानंतर दिलेला शॉर्ट बॉल आणि बरोबर डीपमध्ये ऑन साईडला आपण पाहतोय स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो ट्रॅप सक्सेस होताना पाहायला मिळाला. जलचा कौतुक करावं लागणार आहे माइंडसेटचं. नवीन फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये नवनाथने फिनिशरचा रोल अप्रतिम निभावला होता. एकंदरीत शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार नवनाथच्या बॅटमधून आले होते स्लॉग ओव्हरमध्ये, परंतु इथे चांगला खेळ त्याला दाखवावा लागणार आहे. पहिलाच बॉल जबरदस्त फ्लिक ऑफ द रिस्ट, चाललाय बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. क्लास दर्जा या फटक्यामध्ये नवनाथचा आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. शॉट होता, फॅब्युलस स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर पॅडमध्ये बॉल डिलिव्हर केला होता. चांगला वेग या बॉलमध्ये होता आणि त्या वेगेचा पुरेपूर फायदा घेतला गेला. टेक्निक सहित या बॉलला त्या ठिकाणी स्टँडमध्ये डिलिव्हर केले गेले. धावा झाल्यात फलकावरती 38 स्कोर कार्डवरती लागले गेले. पहिल्या 3 बॉलमध्ये रन्स आल्या नव्हत्या. चौथ्या बॉलवरती आलाय षटकार. इथे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता. डीपमध्ये फिल्डर आहे नील. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि एकेरीने धावसंख्या फलकावरती 39 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये चिखलपाडा टीमचे दोन्ही प्राईड ऑफ चिखलपाडा म्हणायला हरकत नाही आहे. एका बाजूला हार्दिकला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला नवनाथ आहे आणि या दोन्ही खेळाडूंनी व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि तो मोठा अनुभव या दोन्ही फलंदाजांकडे आहे. मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. या बॉलवरती हार्दिकच्या बॅटमधून आजच्या दिवसातील सर्वाधिक लॉंगेस्ट 6 आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलला सरळ फेकून दिले, मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय षटकार. धावा झाल्यात फलकावरती 45 धावा फलकावरती लागल्या गेल्या. सध्या तरी हार्दिकचा उल्लेख हाच करावा लागणार आहे. हार्ड हिटर हार्दिक काय बॅटिंग मैदानामध्ये केली गेली. 4 षटकार आणि 1 चौकारच्या मदतीने एकंदरीत धावा त्याने बनवल्या त्या इनिंगमध्ये. 29 बॉलमध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय फटका खेळला होता, हाफ फली होता. बॅटचा फेस ओपन केला, टायमिंग चांगलं होतं आणि लांबी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष देवला या ठिकाणी आणलं गेलंय. ध्रुवाला इथे थांबवलं गेलंय. ध्रुवाला या ठिकाणी स्लॉग ओव्हरसाठी ठेवलं गेलं आणि बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष देवला आणलं गेलं. हर्षला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचमध्ये लास्ट ओव्हरमध्ये चांगली कामगिरी हर्षची आपण पाहिली होती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गौरव यांना पण पाहतोय, गाईड करतायत खेळाडूंना. पहिलाच बॉल ऑफ्टॉनच्या भरपूर बाहेर जायला की नाही पाहायला मिळाला. इट्स वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 46 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात चांगली नव्हती जयमास्टर चिखलपाडा टीमसाठी, परंतु त्यानंतर हार्दिक मैदानामध्ये आल्यानंतर धावांच्या नद्या या ठिकाणी वाहू लागल्यात. काय बॅटिंग या ठिकाणी केले. मोठे फटके सातत्याने त्यांच्या बॅटमधून आल्यात. दुसऱ्या बाजूला नवनाथच्या बॅटमधून सुद्धा षटकार आलाय आणि तो सध्या स्ट्रायकिंगवरती आहे. क्रेझी मूडमध्ये आहेत दोन्ही फलंदाज. ऑन साईडला फटका जबरदस्त आहे.
आणि बॉलला सरळ लॉफ्ट केले गेले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला ठोकलाय षटकार. धमाका पुन्हा एकदा नवनाथ नावाचा. बॉल पडला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू या ठिकाणी पडेपर्यंत बॉलवरती ती नजर आपल्याला पाहायला मिळाली नवनाथची. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल अवंतरच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर एअर स्ट्राईक केली गेली या बॉलवरती. 52 रन्स स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा याच सिच्युएशनला मिथुन आणि नवनाथने सामन्याला ठिकाणी पूर्णपणे फिरवलं होतं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा नवनाथ फार ॲक्शनमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये हार्दिकचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून धावा आल्यात एकंदरीत 29 आणि त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली नव्हती. फ्रंटलाईनचे बॅटर त्या ठिकाणी नाराज त्यांनी केलं होतं, परंतु त्यानंतर हार्दिकने जबाबदारी उचलली आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघाला घेऊन गेल्यात. पुढचा बॉल इथे सुद्धा इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. जल त्या ठिकाणी होते. कॅच नंबर 2 कंप्लीट केलाय आणि नवनाथच्या खेळीला फुल स्टॉप लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश दाखल झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती. वैभव आम्हाला सांगतायत एकंदरीत 52 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालाय. हर्षने एक महत्त्वाची विकेट, प्राइजलेस विकेट या ठिकाणी मिळवली गेली. गोल्डन विकेट होती, कारण नवनाथ जर स्लॉगवरपर्यंत थांबला असता तर या मॅचमध्ये जयप्रकाश एडवन टीमसाठी धोकादायक राहिलं असतं. नवीन बॅटर जितेशला पण पाहतोय. भरपूर वेळेनंतर या टीमला जॉईन होत आहेत. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 52. 52 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजूनही या इनिंगचा जर विचार केला तर 10 चेंडूंचं खेळ येणं बाकी आहे. हार्दिक अजूनही क्रीजवरती आहे, ज्याने चांगली बॅटिंग आतापर्यंत केलंय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता पुन्हा एकदा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग अटॅक चांगला आहे जय मास्टर चिखलपाडा टीमकडे, त्यामुळे एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आरामात जाऊ शकतात. तो दबाव नसणार आहे त्यांच्याजवळ. हर्षला पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकार आल्यानंतर खचून गेलेला नाही आहे, तसा आत्मविश्वास अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. नवनाथची विकेट त्याने या ठिकाणी मिळवलंय. एक मोठी अचिव्हमेंट या ओव्हरमध्ये त्याच्यासाठी आहे. शॉर्ट बॉलचा ऑफर फटका फसला. इथे सुद्धा चान्स बनलाय. स्वतः गोलंदाज जीवाची आकांक्षा करतायत आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कमिटमेंट चांगली होती. 100% कमिटमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज हर्षची आणि बॅक टू बॅक 2 धक्के जय मास्टर चिखलपाडा टीमला दिले गेलेत. बॉलर ऑन अ हॅट्रिक हर्षला आपण पाहतोय. एक अपकमिंग यंगस्टर. आज त्याचे आईवडील सुद्धा या ठिकाणी नक्कीच खुश असतील जर मॅच पाहत असतील. काही गोलंदाजी केले. प्रत्येक गोलंदाजचं मी कौतुक करेन. जयप्रकाश शेडवन टीममधील ध्रुवला आपण पाहिलं मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये हर्षला पण पाहतोय. त्याचबरोबर जल सातत्याने चाप सोडत आलाय आणि आज एक नवीन तारे आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये नीलला पण पाहिलं. त्याचबरोबर आता हर्षला पण पाहतोय. या मॅचमध्ये नीलचा जर विचार केला तर सेकंड स्पेलमध्ये त्याच्या विरोधामध्ये धावा जरूर आल्या, परंतु खचून जाणार नाही आहे, यात काही शंका नाही आहे. मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा मैदानामध्ये स्ट्रॉंग दिसल्यात हे खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला पण पाहतोय. टीमचा बाहुबली आहे आणि तो खेळ सुद्धा मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. हॅट्रिक बॉल असणार आहे गोलंदाज हर्षसाठी. एक सुवर्ण संधी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोल्डन चान्स आहे. इथे सुद्धा चान्स ग्रॅप करावा लागणार आहे गोलंदाज हर्षला. हॅट्रिकची संधी.
थोडंसं रनअपमध्ये त्या ठिकाणी व्यत्यय निर्माण झाले. अडचणीत येत असताना रनअपमध्ये पाहायला मिळाला हर्ष. दुसऱ्या बाजूला मी गौरव यांचं कौतुक करेन. यंगस्टरला त्यांनी संधी दिली, यंग टॅलेंट त्यांनी पाहिलं, त्यांचं टॅलेंट ज्या पद्धतीनं समोर आणण्यामध्ये गौरव तर यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ सिनियर प्लेअर. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल साईडला लॉंग ऑनमध्ये नील त्या ठिकाणी आले होते. दबाव आहे थोडासा त्यांच्यावरती. बॅकअप मिलेपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी इझिली पूर्ण होतील. 2 धावा येत आहेत या बॉलवरती आणि धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 54. 54 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पलटवार कसं करावा याचं एक उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना मिस्टर हर्षला आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. फुलटॉस सुद्धा ड्राईव्ह केला गेला. मिड विकेटला त्या ठिकाणी शतषक आहेत. 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना आपण पाहू शकतायत. श्रीधरजी म्हात्रे सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले उद्योजक सुद्धा आहेत आणि मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनदादा पाटील यांचा मित्र परिवार सातत्याने आपण पाहिलंय. शेवटचा बॉल या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं हर्षसाठी. इथे जास्त एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. बाउन्सरचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वप्नीलच्या विरोधामध्ये केला होता. तो प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. 57 झाल्यात फलकावरती. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरमध्ये काय घडेल कारण हार्दिक अजूनही मैदानामध्ये स्लॉग हिटर. आज त्याची बॅट जबरदस्त बोललं या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये नाराज केलं होतं परंतु आज या मॅचमध्ये कमिटमेंट केले. एक्स्ट्रा कव्हरला फटका जरूर चांगला आहे. जलचे प्रयत्न यशस्वी ठरतील. काय एफर्ट्स त्या ठिकाणी होते, काय स्किल त्या ठिकाणी जलच्या आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा मिळू शकतात या बॉलवरती आणि यस 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. लॉंग ऑफमधून डीप एक्स्ट्रा कव्हरचा प्रवास जलसाठी. त्यानंतर ज्या स्किल त्याने वापरल्या त्या ठिकाणी अप्रतिम. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 60 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. वेलकम श्रीधरजी पाटील साहेब, श्रीधरजी म्हात्रे साहेब, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक क्रिकेट प्रेमी विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. सहामध्ये ध्रुवाला या ठिकाणी आणलं गेले. समोर स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक आहेत. स्वप्नीलचा जर विचार केला तर सिंगल डबलच्या सहाय्याने चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हार्दिक एका बाजूला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता. स्वप्नीलला कुठेतरी अडचणीमध्ये आणलं गेले पहिल्या चेंडूवरती. स्लॉग ओव्हरची सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या दृष्टिकोनाने. 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला आहे आणि पहिला चेंडू गोलंदाज ध्रुवच्या नावावरती राहिलाय. हा सुद्धा चेहरा लक्षात ठेवा मित्रांनो. आज Z1 करांना 4 सितारे मिळालेत. चल तरी ध्रुव, हर्ष. फुलटॉस ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि मिडविकेटला बॉलला सरळ फेकून दिलाय. मिडविकेट सीमारेषा पलीकडे स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय षटकार. झालं स्कोर कार्डवरती 66 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ध्रुवावरती हा प्रहार चढवला गेला होता. चांगला फटका होता स्वप्नीलच्या बॅटमधून. फुलटॉस होता पॅडमध्ये, तिथून खेळणं थोडंसं डिफिकल्ट होतं परंतु ते करून दाखवले स्वप्नीलने मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे सुद्धा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. फुलर लेंथ एक कमजोरी बनले स्वप्नीलसाठी आणि तेच पाहिलं. पुन्हा एकदा तोच बॉल डिलिव्हर्ड केला आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेली. स्वप्नीलला परतावं लागते. तब्बूच्या आसऱ्याला हार्दिकने स्ट्राईक घेतलाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात.
विंकोश मैदानामध्ये आपण पाहतोय. अजूनही या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंगमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये हार्दिकला जबाबदारी उचलावी लागणार आहे. या मॅचमध्ये हार्दिकने जी बॅटिंग केली ना विस्मरणीय. हा बॉल यॉर्क लेन्सचा होता. तो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी होता. डीप मिड विकेटला फिल्टर त्या ठिकाणी आहे. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा या बॉलवरती मिळू शकत आहेत आणि यस त्या मिळवल्यात. 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 68 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आजचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं पहिले 2 सामने जे होते धावा तिथे चेस झाल्या होत्या. त्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने या ठिकाणी धावा डिफेंड केल्या. घाटीम संघाच्या विरोधामध्ये साई स्पोर्ट्स सरावली टीमच्या विरोधामध्ये सुद्धा जयप्रकाश एडवन टीमने धावा डिफेंड केल्या होत्या. या मॅचमध्ये रिझल्ट तो काय असेल. फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न चांगले होते. स्किल चांगल्या वापरला त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. फुल टॉस ऑन साईडला डिपॉझिट केला गेलाय आणि शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला एक मोठ्या धावसंख्येवरती घेऊन गेलाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 75 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 76 धावांचं एक मोठं टार्गेट समोर उभं केलं गेलंय. मोठी चेस आता असणार आहे. सेकंड इनिंग मध्ये मजा येणार आहे. 75 धावा फलकावरती. हार्दिकचं कौतुक किती करावं लागणार आहे. मॅच समरी आपण इनिंग समरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर दुहेरी आकडा त्यांनी गाठला नव्हता, परंतु त्यानंतर हार्दिकचा जर विचार केला तर 38 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 5 षटकार समाविष्ट होते आणि त्यांना साथ दिली नवनाथने आणि त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा येताना आपण पाहिल्यात. 75 धावा फलकावरती लागल्या. 76 धावांचं टार्गेट समोर उभं केले गेले. नुकताच एक शुभागमन या ठिकाणी झालंय. मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी जनरेटरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेले त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नेक्स्ट इनिंगमध्ये मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती दीपेश जिकंडी सर. ओट यू. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. विना विलंब 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्त्वपूर्ण आणि निर्णायक स्वरूपाची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जय महाराष्ट्र चिखलपाडा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 75 पर्यंत मजल मारले आणि 76चं टार्गेट सेट केलेलं आहे जयप्रकाश एडवन या संघासमोर. प्रवीण भोईर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली मेहनत त्यांच्या देखील माध्यमातून आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या नेतृत्वाने शृंगारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये अमरदीप चषक जलसार 2025 रणसंग्राम.
आदरणीय अजय भोईर यांच्याकडून एक प्राइज या ठिकाणी आलेला आहे. जर जयेश घरत 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स घेत आहेत तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. चला सलामीवीर फलंदाज आपण विना विलंब मैदानाचा ताबा घ्यावा ही विनंती स्पर्धेअंतर्गत करीत आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवू शकतात. सफाळे विभागातील गुणवत्तापूर्ण संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विपक्षामध्ये लढतायत. या आधीच्या सामन्यामध्ये दोन्हीही संघ चांगल्या गोलंदाजीच्या बळावर विजयी पताका रोवून आलेले आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाकडून हार्दिक भोईर सारखा एक जबरदस्त ऑलराऊंडर आपण पाहतो. या आधीच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. जयेश खरं त्यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्याकरिता पारितोषिक देखील लागलेलं आहे. अजय भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपये जर विकेट हॅट्रिक घेतात. राहुलला कोण विसरेल, त्याच्या देखील माध्यमातून चांगलं प्रदर्शन या संघाकरिता. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने जलतरे आणि त्याच्या साथीने सनी अशी ओपनिंग पेअर मुख्य खेळपट्टीवर. 76चं टार्गेट आहे. 76 धावा चेस करायच्या आहेत 6 षटकांमध्ये. सफाळ विभागातील एक प्रतिष्ठेची स्पर्धा, प्रत्येक वर्षामध्ये गौरवशाली स्वर्ण परंपरा लाभलेली ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर उल्लेखनीय गोष्टी ज्यामध्ये जास्तीत जास्त षटकं खेळवली जातात. या गोष्टीचा वारंवार उल्लेख करावा लागेल कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो 2, 3, 4 षटकांचे सामने, त्याला कुठेतरी ब्रेक लावलाय सफाळे विभागातील आयोजकांनी. 6 षटकांचा हा सामना आहे. 76 धावा चेस करायच्या आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता जयेश घरत एक सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगली आकडेवारी राहिलेली आहे मागील काही वर्षांमध्ये. पहिल्या चेंडूवरती एका रायझिंग चेंडूला खूप छान पद्धतीने सजवलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जयप्रकाश शेडवण या टीमची. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. सनीच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा फटका. आक्रमक सुरुवात. ग्राउंड स्टाफला विनंती आहे आपण मैदानाच्या चहूबाजूंनी तैनात राहायचं आहे. जे चेंडू बाहेर जात आहेत ते रोखण्याकरिता. जलतरे आपल्या संघाकरिता आक्रमक सुरुवात करण्याकरिता प्रयत्नशील. पहिल्या चेंडूवरती बहारदार फटका सजविलेला आहे. संपूर्ण षटकामध्ये 3 विकेट जर गारद करतायत जयेश घरत तर अजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होतोय. फलकावर 4 धावा आहेत. युवांनी सजलेला जयप्रकाश शेडवणचा संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश घरत क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेर बदल करतायत. ॲक्युरेट वाईडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये सजवण्यात आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कौतुकास पात्र अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळते मिथुन यांच्या माध्यमातून. बघा क्रिकेटमध्ये चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते. बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार, त्याची परिपूर्ण अनुभूती या चेंडूवरती बघायला मिळाली. मिथुन यांनी खूप चांगली साथ दिली. जयेश घरत वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलेला आहे. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगता होते. प्रतिषटक जर आपण विचार केला तर जो रिक्वायर्ड रन रेट आहे पहिल्या षटकापासून जवळपास 12 ते 13 धावा या प्रतिषटक सरासरी कायम राखावी लागेल. आणि त्या अनुषंगाने चौकाराने सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी जयेश
च्या माध्यमातून येथे फटका फसलाय. हे दडपण होतं, मोठे फटके येत नव्हते आणि त्या दडपणामध्ये पहिला झटका लागलेला आहे जयप्रकाश एडवण या संघाला. बॅक टू दी पॅव्हेलियन, तंबूच्या आश्रयाला परतत असताना सनी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती आहेत 5 धावा, 1 गडी गारद. यस डीजे ठिकाणी पाहायला मिळते जयेश खरं त्यांच्या माध्यमातून. चला न्यू बॅटर आपण थोडीशी त्वरा करावी, संयोजन समितीची विनंती आपल्यापर्यंत पोहोचवितोय. तिसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट होण्याकरिता दोन संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत, कडवी झुंज कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध. जय महाराष्ट्र चिखलपाडा प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये जयप्रकाश एडवण खूप चांगला बॉलिंग युनिट ची ओळख राहिलेली आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची सातत्य राखतायत आपल्या कामगिरीमध्ये. या आधीच्या सामन्यामध्ये देखील काय गोलंदाजी केली होती, खास करून पॉवर प्लेची 2 षटकं ज्यामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. या आधीच्या सामन्यामध्ये घाटीम संघाच्या विरोधात खेळत असताना अत्यंत बहारदार खेळ साकारला होता. क्रीजच्या डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलेला आहे. पहिलं षटक जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने आपल्या नावावरती केलंय. जयेश घरत यांची बहारदार गोलंदाजी, केवळ 5 धावा आहेत स्कोर कार्डवर, 1 गडी गारद. संथ शांत नीरव स्थितप्रज्ञ अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी झालेलं आहे. थोडंसं प्रेशर वाढलेलं आहे जयप्रकाश एडवण या टीमवर, कारण आता 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्या 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 71 धावांचं लक्ष समोर राहिलंय. या आधीच्या सामन्यामध्ये जो इंटेंट दाखवला होता जयप्रकाश एडवण संघाने, त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. न खचता न डगमगता खेळावं लागेल. चांगली मानसिकता, झुंजार वृत्ती या सामन्यामध्ये घेऊन यावं लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा तुम्ही. दुसऱ्या षटकामध्ये आता वाईल्डिस्ट लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता तो हलकासा एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये शिफ्ट करण्यात आलाय. ग्राउंड शॉट ऑन साइडला सजवलेला आहे. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण करतायत फलंदाज. चांगली गोलंदाजी होते. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक भोईर यांना आपण पाहतो. मोठे फटके खेचावे लागतील कारण रिक्वायर्ड रन रेट मध्ये वाढ होऊ लागले. बघा पॉवर प्लेच्या बंधनामध्ये खूप चांगली संधी असते कारण बऱ्याच जागा रिक्त असतात. खास करून लॉंग लेग, डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, जिथे एकही क्षेत्ररक्षक नाहीये त्या फील्ड अटॅकच्या विरोधात फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणखीन एक डॉट आलाय हार्दिक भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून. निष्णात आणि तरबेज गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर स्वरूपामध्ये गोलंदाजी होते. हलकीशी आठवण यावी थंगारसून नटराज यांची खूप चांगली गोलंदाजी 2019च्या IPL मध्ये त्याने केली होती. येथे खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतोय डॉट बॉलच्या सहाय्याने. पुन्हा एकदा हलकीशी चेंडूची लेंथ वाईडिश ठेवली होती. पंच मात्र त्या ठिकाणी दर्शवित असताना लीगल बॉल. पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम म्हणूनच तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. लक्षात असू द्या मित्रांनो आणि खेळाडूंनो, ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट, ते गेम ऑफ स्पिरिट, ती खेळाडू वृत्ती अपेक्षित आहे. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. हार्दिक भोईर 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिलंय. ऑन साइडला सजवलेला फटका, ऑर्थोडॉक्स इक्विनॉक्स काउस फेस मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूपच शीघ्र गतीने कसोशीने दोन्हीही फलंदाज अगदी जीवाच्या लगबगीने या ठिकाणी धावले आणि 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली गोलंदाजी, आपल्या कामगिरीमधलं सातत्य. या आधीच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजीच्याच बळावरती सामने आपल्या बाजूने झुकवला होता आणि या मॅच मध्ये देखील पुनरावृत्ती करण्यासाठी मार्गस्थ आहेत जय महाराष्ट्र चिखलपाडा. आता वाईड बॉल आहे. पंच दर्शवतायत महेंद्र भोईर यांचा इशारा आपण पाहतोय. खराब स्वरूपातील चेंडू अतिरिक्त स्वरूपामध्ये 1 धाव फलकामध्ये ऍड केली जाते. 9व्या अंकावरती धाव फलक जाऊन विसावलेला आहे. 6 सीटर वाहिनीचं जबरदस्त वर्क आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेअंतर्गत. क्वालिटी कॅमेरा वर्क अगदी सातत्यपूर्ण रीतीने
आपण अनुभवू शकतायत. पुन्हा एकदा वाईड ऑफ द ऑफ स्टंप, थोडासा दूर ठेवला जातोय फलंदाजापासून. बघा स्टान्सला रीड करतोय. टॅक्टिकली जर आपण पाहिलं फलंदाजाचा जो स्टान्स आहे तो लेग स्टंप वरती आहे आणि त्या अनुषंगाने वाईड ऑफ द ऑफ स्टंप पूर्णपणे वाईड यॉर्कचा प्रयत्न सक्सेसफुली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून 5 चेंडू फेकून झालेत. फलकावरती आहेत 9 धावा. फुटवर्क चा जो अभाव आहे त्याचा फायदा उचलतोय हार्दिक. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षाला क्लिअर करत असताना एक मोठा प्रहार फुल टॉस दिला आणि त्या फुल टॉस चेंडूवरती षटकार खेचलाय. षटकारासहित धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते 15 या अंकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. येथून 24 चेंडूंचं येणं शिल्लक आहे आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 61 धावांची आवश्यकता आहे जयप्रकाश एडवण या संघासमोर. युवा ब्रिगेड कशा रीतीने खेळणार, रिक्वायर्ड रन रेटचा विचार जर आपण केला तर जवळपास 15च्या घरामध्ये आहे. फायटिंग स्पिरिट सहितच खेळावं लागेल. 10 नोव्हेंबर 1659 मध्ये आपण पाहिलं होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू अर्थातच अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः फाडून काढलं. शत्रू मोठा होता, सैन्यांची संख्या जास्त होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य नियोजन आणि या बुद्धिचातुर्याच्या बळावर, चांगल्या मानसिकतेच्या बळावर अफजल खानाचा पराभव करून दाखवला 10 नोव्हेंबर 1659 मध्ये आणि तोच शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. येथे जयप्रकाश एडवण संघाला आपला प्रताप दाखवायचा असेल तर पॉझिटिव्ह इंटेंट या आधीच्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट्स सरावली सारख्या बलाढ्य संघाच्या विरोधात त्यांनी जी कामगिरी आपल्या गोलंदाजीमध्ये केली होती या सामन्यामध्ये त्यांना आपल्या फलंदाजीमध्ये करायची आहे. 2 फलंदाज सध्या खिंड लढवत आहेत. एका बाजूने आपण पाहू शकतात मिस्टर जलतरे, त्याच्या साथीने हार्दिक हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 61 धावा करायच्या आहे 24 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पुन्हा एकदा जयेश घरात आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. जर गडी गारद करतायत 6 चेंडूंमध्ये 3 गडी गारद करतायत तर अजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जयेश घरत या यशस्वी अष्टपैलू क्रिकेटपटूकरिता पहिला बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चांगला चेंडू आहे. थोडंसं निरीक्षण परीक्षण करतोय फलंदाज की एक्झॅक्टली हा चेंडू फळीवरती का नाही आला. सध्याचे रिॲक्शन आपण जलतरेच्या पाहतोय. कुठल्या प्रकारे टॉस झाला नव्हता, चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये सांगत होतोय. चेसचा पुढील बॉल जोरदार अपील होतं. योग्य टप्प्यावरती या गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहू शकतात. लेंथ लाईन मेंटेन करत असताना जयेश घरत आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रचंड इकॉनॉमिकल ठरत आहेत. धावा येत नाहीये जयेशच्या विरोधामध्ये. खूपच कमी कालावधीमध्ये जबरदस्त छाप सोडलेले आहे. जयेश घरत या क्रिकेटपटूने एक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचत असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर. संघ अडचणीमध्ये असताना नेहमीच दर्जेदार प्रदर्शन जयेश घरतच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ अडचणीमध्ये येतो तेव्हा तेव्हा तेथे मात्र उभं राहण्याची प्रक्रिया ही परिपूर्ण करत असताना जयेश घरत पाहायला मिळत आहेत. या देखील सामन्यामध्ये बघा पहिल्या षटकामध्ये जयेश घरत यांनी केवळ 5 धावा दिल्या होत्या. आता वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंमध्ये देखील 1च धाव दिलेले आहे. प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण करतायत. पुन्हा एकदा डॉट बॉल कौतुकास्पद ही गोलंदाजी आहे. ग्लिटरिंग बॉलिंग, प्रॉलिफिक बॉलिंग, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट क्वालिटी गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव दिलेले आहे. हार्दिक पुन्हा एकदा लाऊड अपील होतं जयेशच्या माध्यमातून. पंच दर्शवित असताना लेग बाईज करार सिंगल फलकामध्ये समाविष्ट केले जाईल आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक मात्र हळूवार पद्धतीने संथ शांत निरव गतीने शीतल गतीने गुलाबी थंडीच्या प्रहरामध्ये पुढे सरसावते 17 या अंकावर. आणखीन एक मॅजिकल डिलिव्हरी. काय स्पेल राहिला जयेश घरतचा. फलकावरती आहेत 17 धावा. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. जयेश घरत यांनी पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 5 आणि वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला
तर इंडिव्हिज्युअली केवळ एकच धाव, कारण एक धाव जी आहे ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीनुसार केवळ वैयक्तिक 6 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये जयेश घरत या गोलंदाजाने अद्वितीय गोलंदाजीचं प्रत्यक्करण. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर गुणलेखक या ठिकाणी विश्लेषण करतायत, विघटन करतायत, अनालिसिस करतायत आणि आम्हाला सूचित करतायत की 59 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. अप्रतिम स्पेल, 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा, जी कामगिरी भारतीय संघासाठी बिशन सिंग बेदी यांनी केली होती वन डे फॉर्मॅटमध्ये. 11 जून 1975 मध्ये घडलेला रोचक विक्रम यज्ञ, सुवर्ण यज्ञ भारतासाठी खेळत असताना ज्या काळात 60 षटकांचे सामने व्हायचे, एका गोलंदाजाला 12 षटकांचा स्पेल दिला जायचा आणि त्या 12 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या बिशन सिंग बेदी यांनी. त्याची आठवण करून देत असताना इथे जयेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा हा सुवर्ण हिरा. 12 चेंडूंमध्ये दिलेले आहेत केवळ 6 धावा. आता 18 मध्ये 59 करायच्या आहेत. ऑलमोस्ट रिक्वायर्ड रन रेट 20च्या घरामध्ये. फुलटॉस दिलाय, पंच इंटरेस्टेड असतील का हे बघण्यासारखं आहे. यस, नो बॉल. कमरेच्या वर हा चेंडू रिलीज करण्यात आला आणि त्या कारणास्तव डेंजर 1 खराब चेंडू करार देण्यात आलेला आहे पंच महेंद्र भोईर यांच्या माध्यमातून. अतिरिक्त आणि स्वयंस्वरूपातील धावा समवेत फ्री हिटचा इशारा देखील दर्शविला जातोय. खराब सुरुवात झाली आहे षटकाची. फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उचलणार का बॅटर हे मात्र बघण्यासारखं आहे. नानूचा पुढील बॉल ऑन साइडला. केएल राहुल कॉपीबुक स्टाईलने काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला बाहेर फेकून देण्याचं कार्य केलंय फलंदाज मिस्टर हार्दिकने. ग्रेट शॉट. धाव फलक मात्र या ठिकाणी हलकासा फ्लाय होतोय आणि जाऊन पोहोचतोय 26 या अंकावर. सुपर बॅटिंग, दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण येथे अनुभवाला मिळतं. ते डॉट आलाय. ज्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे या षटकाची, त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल हार्दिकला, कारण सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल तर आता प्रति षटक 20 धावा करायच्या आहेत. जर 20, 25, 26 धावांचं एक षटक येथे आलं तर अशा अपेक्षा जीवित होऊ शकतात जयप्रकाश एडवन या संघाकरिता. लोअर फुलटॉस स्वरूपातील चेंडू वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी वालेत फलंदाज. क्षेत्ररक्षण थोडस ढिसाळलेलं बघायला मिळालं. धावचीतची संधी. पंच महेंद्र भोईर यांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. येथे मात्र आणखीन एक धक्का लागलाय हार्दिकच्या रूपाने जयप्रकाश एडवन या संघाला. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं ॲक्युरेट 28-28 या अंकावर. चौथ्या षटकाचा खेळ जो प्रगती पथावरती आहे. जयेश घरतने जो स्पेल हाताळला त्या स्पेलमुळे प्रचंड दबावामध्ये जयप्रकाश एडवन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही. 12 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा आपल्या स्पेलमध्ये दिल्या जयेश घरतने आणि ती कसर भरून काढण्याच्या टेम्पटेशनमध्ये, प्रयत्नांमध्ये, मोहामध्ये हा धक्का मात्र लागलाय. नवीन फलंदाज आलेले आहेत चौथ्या क्रमांकावर मिस्टर संयोग. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डॉट चेंडू पण पाहू शकतायत जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचे कर्णधार नवनाथ सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. नानू या नावानेच प्रचंड प्रेम मिळालंय. सुप्रसिद्धीच्या झोतात असलेला हा क्रिकेटपटू सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. हलकीशी चेंडूची लेंथ मागे खेचली होती. 1 हँडेडली चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न तिथे फसलेला आहे यष्टी रक्षकाचा. कॅच ड्रॉप केला जातोय. केवळ एकेरीवरतीच समाधान व्यक्त केलेलं आहे. 29 धावा आहेत फलकावर. षटकाची सुरुवात खराब झाली होती नवनाथ यांच्या माध्यमातून, परंतु शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. संयोग बॅटिंग स्टान्सवर जयप्रकाश एडवन संघाच्या माध्यमातून. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. अगदी टोले जंग फटका सजवण्याचा प्रयत्न आणि वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये जयेश घरत सारखा एक चाणाक्ष
सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. लीलया रीतीने हा झेल मात्र सुजलाम सुफलाम अशा जलसारच्या स्मरांगणामध्ये परिपूर्ण करतोय आणि संयोगच्या रूपाने आणखीन एक धक्का लावला जातोय. जयप्रकाश एडवण या टीमला धावफलक स्थिरावलेला आहे 29-29 या अंकावर. षटक जर आपण पाहिलं अधिकृत स्वरूपामध्ये एक्युरेट 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे. 76 धावांच्या प्रत्युत्तरादाखल भरपूर मात्र आता बॅकफुटला ढकललं गेलेलं आहे. येथून कृपया करून प्रेक्षक राजे प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, येथून जनरेटरची जी 4 चाकी गाडी आहे ती निघणार आहे. त्यांना एकंदरीत तेथून जायला जागा नाहीये एंट्री गेटवरून, तर त्या बाईक्स बाजूला करा प्लीज. विनंती आहे जे कोणी प्रेक्षक आहेत, जे कोणी खेळाडू आहेत, आपल्या ज्या गाड्या एंट्री गेटमध्ये दिसत आहेत बघा त्या बाजूला करा प्लीज. जी गल्ली आपल्याला दिसते तेथून 4 चाकी जाण्यासाठी जागा करावी प्लीज. त्या गाड्या बाजूला करा. वळत मॅचच्या दिशेने जिथे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा दबदबा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये 29 धावा खर्च केल्या. प्रतिस्पर्धी संघावरती प्रचंड दडपण निर्माण करण्यात आलेला आहे. 47 धावांचं कडवट आव्हान येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये समोर राहिलंय. पूर्णपणे हावी झालेले आहेत. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं मोठ्या फरकाने विजयी झाले होते आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील आपल्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आज डॉमिनेटिंग परफॉर्मर ठरलेले आहेत. समोर कोणताही संघ असो आम्ही मात्र एक हाती सामना जिंकणार असा डॉमिनेटिंग इंटेंट आज दाखवतोय जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ. राहुलचा पुढील बॉल हा फटका फसलेला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पुढे येत आहेत राहुल. 1 हँडेडली चेंडूला कॅरी करण्याचा प्रयत्न होता तो फसलेला आहे. सर्व खेळाडू वर्ग, प्रेक्षक वर्ग, आपण समोरील गल्लीमध्ये जेथे गाड्या जात आहेत तेथे आपल्या जर गाड्या पार्क केल्या असतील तर त्या बाजूला करा. येथून जनरेटरची जी 4 चाकी आहे ती बाहेर निघणार आहे, त्याकरिता आपली जागा उपलब्ध करून द्या. ही महत्त्वपूर्ण सूचना. समोरील गल्लीमध्ये बघा ज्या गाड्या दिसत आहेत, ज्या कुणाच्या असतील त्याने बाजूला करा प्लीज. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल अगदीच प्रॉपर रडार मध्ये आला चेंडूच्या. हेड पोझिशन स्ट्रेट, अगदी मिडल ऑफ द बॅट ने फटका सजवला गेलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. षटकार मिस्टर प्रथम पाटील यांना आपण पाहतोय. जिंकायचं असेल तर आता प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार जे अपरिहार्य झालेले आहेत. 37 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. येथून 39 धावा करायच्या आहेत. तुमच्याकडे 9 चेंडू शेष आहेत. याचाच अर्थ 9 चेंडूंमध्ये जवळपास 6 षटकार आणि 1 चौकार जो विजयासाठी आवश्यक आहे. प्रथम पाटील खूप सुंदर षटकार तर सजवलाय, परंतु या कामगिरीमध्ये सातत्य राखावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करावा लागेल जर जिंकायचं असेल. राहुल वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. डॉट बॉल आलेला आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता गगन भरारी घेऊ लागलाय. जयप्रकाश एडवण संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागेल या मॅच मध्ये. रायझिंग डिलिव्हरी होती. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू टॉस झाला. पूर्णपणे संदिग्ध अवस्था फलंदाजाकरिता 5 चेंडू फेकून झालेले आहेत. षटक क्रमांक 5 मधील षटकार आल्यानंतर 2 डॉट चेंडू रिलीज केलेले आहेत राहुलने. पुन्हा एकदा जणू काही प्रतिबिंब उमटावं पाण्यामध्ये. ऍक्शन रिप्ले प्रमाणे तत्काळ पुनरावलोकनाप्रमाणे ही गोलंदाजी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. फलकावरती आहेत 37 धावा. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 6.
आणि विजयासाठी तब्बल 39 धावांचं आव्हान जयप्रकाश एडवण या संघासमोर राहिलेला आहे. जयेश गरजचा स्पेल या सामन्याला कलाटणी देणारा ठरलेला आहे. आता 6:39 हे समीकरण मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात चांगली झाली नाही, पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही, ते महत्त्वपूर्ण कारण, निर्णायक कारण आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी एका सकारात्मक प्रयोजनातून गोलंदाजी जयेश गरत यांनी केली आणि आता मात्र औपचारिकतेकडे हा सामना वळू लागलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 39 धावांचं अशक्यप्राय आव्हान जयप्रकाश एडवण संघासमोर. गोलंदाज सज्ज हर्ष. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षेमध्ये सजवलेला फटका, एकच धाव येईल. चला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संगनायक, आपण कृपया करून टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी. आणखीन एक ग्राउंड शॉट विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. कृपया करून विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघनायक आपण टॉस बॉक्स जवळ रिपोर्टिंग करावं ही नम्र विनंती आहे. येथे क्लीन बोल्ड दांडी गोल करण्यात आलेले आहे. त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. निखिल पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. काय प्रदर्शन केलंय पहिल्या राऊंड मध्ये आणि सेकंड राऊंड मध्ये देखील जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा दबदबा राहिलाय. मोठे विजय असते प्रस्थापित करतायत. विरोधात कोणताही संघ असो 20 ते 25 धावांची मोठी तफावत ठेवून सामने जिंकतायत. परंतु यानंतर एक बलाढ्य आणि मातब्बर संघ विरोधात येईल तेव्हा कशा रीतीने प्रदर्शन करणार याकडे सर्वांचंच लक्ष वेधित झालेलं आहे. अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होण्याकरिता विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी सारख्या महाकाय संघाच्या विरोधात लढायचं आहे. यानंतर शेवटचे 3 चेंडू शेष राहिलेले आहेत. नील तरे आलेले आहेत. या आधीच्या सामन्याचा हिरो म्हणून ज्याची ओळख आहे. काय प्रदर्शन केलं होतं सरावली संघाच्या विरोधात खेळत असताना. यशस्वी गोलंदाज बनून तो समोर आला होता. ऑनली फॉर्मॅलिटी ब्लॉक होल मधील चेंडू होता. बॅट अँड पॅडच्या अगदीच सेंटरला त्याला सजविले गेलंय. जयेश गरात वायडिश लॉंगॉन परिकक्षेमधून चांगलं क्षेत्र रक्षण करतायत. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमने. कल्पेश काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण 5 षटकांचा सामना असणार आहे. काय वाटतंय प्रतिस्पर्धी संघाला याच्या आधी स्वीकारलेला आहे परंतु यंदाच्या हंगामामध्ये जेव्हा एकमेकांच्या समोर राहिलेला आहात काय रिझल्ट आलाय? आता यंदाच्या हंगामात नाही एकमेकांच्या आले नाही पहिले आले तेव्हा दोन्ही सेम सेम होते. नक्कीच. काय वाटतंय किती धावांपर्यंत रोखलं तर टार्गेट चेस करणं थोडंसं सोपं जाईल? 60-70 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आपल्या खेळासाठी मनापासून आहेत शुभेच्छा. नवनाथ, आपण जर टॉस जिंकला असता तर काय इच्छा होती? बॅटिंग. हे मनासारखंच घडलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना काय वाटतं आयडियल स्कोअर या